जी सर। आमचे सर्व आमदार, आमचे निलंगेकरजी, कराडजी, अभिमन्यू पवारजी, आमच्या अर्चनाताई चाकूरकरजी, बसवराज पाटीलजी, आमच्या सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून जे आम्ही या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचण्याची योजना तयार केली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, डबल इंजिन सरकारच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा विकास करू शकतं. हा कॉन्फिडन्स आम्ही लातूरच्या जनतेमध्ये, मतदारामध्ये नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला विश्वास आहे की लातूरची जनता ही केंद्र राज्य सरकारच्या योजना करता आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकसित लातूर करण्याकरता आम्हाला मदत करेल असा विश्वास मला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये आपण आव्हान करतात की शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये वगैरे. मी काल लातूर आणि धाराशिवच्या शेतकऱ्यांना एक आव्हान केलं आहे. कारण लवकरच पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा जो भाग आहे, लातूर आणि धाराशिव जिल्हा, यामधून जो हायस्पीड कॉरिडॉर जातो आहे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉर, यातनं एक मोठं परिवर्तन, खूप मोठं परिवर्तन लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्याची आता फसवणूक होऊ नये, या भागामध्ये लोक येतील, शेतकऱ्याची फसवणूक करतील, त्यापेक्षा शेतकऱ्यांनी 5-10 वर्ष थांबलं तर चांगल्या पद्धतीने त्यांच्या जमिनी अधिक किमतीच्या होतील आणि एक समृद्ध शेतकरी या भागामध्ये तयार होईल. त्यामुळं येणारे प्रकल्प लक्षात घेता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातले केंद्र सरकारचं विशेष लक्ष धाराशिव लातूर जिल्ह्यावर आहे, राज्य सरकारचं लक्ष आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकल्प असणारा जिल्हा, जास्तीत जास्त हायवे, रेल्वे असणारा जिल्हा आणि हैदराबाद कनेक्टिव्हिटी, पुणे कनेक्टिव्हिटी, मुंबई कनेक्टिव्हिटी ज्या पद्धतीने लातूर आणि धाराशिवला मिळते आहे, नागपूर कनेक्टिव्हिटी मिळते आहे, तर उद्या धाराशिव आणि लातूर जिल्हा हा सर्व औद्योगिक असेल, व्यावसायिक असेल, शेती उद्योग असेल, या सर्व भागामध्ये, या सर्व क्षेत्रामध्ये लातूर आणि धाराशिव खूप पुढे जाणार आहे असं आम्हाला दिसतं आहे. खूप भविष्य आहे लातूर आणि धाराशिवला. त्यामुळं शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये अशी विनंती मी केली. आणि दुसरं, आमच्या सरकारने एक संकल्पनामा दिला होता की आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जो अत्यल्प उदारक आहे आणि जो शेतकरी कर्जमाफी करता दिलेच पाहिजे असा आहे, अशा करताही सरकार प्रयत्न करत आहे की अशा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. काल बोलताना आपण एक केलं होतं की त्या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. मी असं म्हटलं आहे की समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फायदा घेऊ नये. गाडी, घोडा, बंगला, मर्सिडीज कार, फार्म हाऊसेस आहे, समृद्ध आहे, तो स्वतः कर्ज भरू शकतो, अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीची गरज नाही. कर्जमाफीची कुणाला गरज आहे याचा एक क्रायटेरिया ठरणार आहे. प्रवीण परदेशी समिती यावर काम करत आहे, लवकरच रिपोर्ट येणार आहे. 2 विषयावर काम करत आहे, एक तर कर्जमाफी करणे आणि दुसरा शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही याकरता करावयाच्या उपाययोजना. या दोन्ही बाबीवर आमची प्रवीण परदेशी समिती काम करत आहे. मला वाटतं याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि सरकार त्यानुसार यावर काम करणार आहे. सर, अजित पवारांच्या विमानातल्या दौऱ्यात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतो. संजय राऊतांनी देखील तसा संशय व्यक्त केला. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती घातपाताची नाही. अजितदादा अजातशत्रू होते. अजितदादाबद्दल कोणी असा विचार करू शकत नाही. पण तरी जर काही शंका एकही व्यक्तीच्या मनात आली असेल महाराष्ट्राच्या, तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असो, एक जरी व्यक्ती संशय घेत असेल की तो घातपात आहे किंवा अजून काही, त्याची चौकशी हे करण्याची सरकारची तयारी आहे आणि सरकार चौकशी करतेच आहे. ब्लॅक बॉक्स हा सर्वश्रुत असतो, त्यात सर्वच कळतं की काय झालं आहे, विमानात काय घडलं, विमानात काय बोलचाल झाली, विमानामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, सर्व ब्लॅक बॉक्समध्ये आलं असतं. आणि त्यामुळे मला वाटतं त्यातून सर्व सत्य समोर येणार आहे. अजित पवारांच्या शेवटचं संभाषण आज प्रदर्शित होणार आहे, सांगितले जाणार आहे. तेच सांगतो मी की बाबा, जे काही आहे ते सूर्यप्रकाशाचं सत्य असणार आहे.
आणि मी तुम्हाला सांगतो, हे किती काही बोललं तर हे बाकी सारखं राज्य नाही आहे. आपलं राज्य हे सुसंस्कृत आहे. किती वैमनस्य कुणाचं असेल कुणाचं, आणि कोणी घातपात करायचा विचार केला महाराष्ट्रात तर ती या महाराष्ट्राला पटत नाही. शेवटी अं, अजितदादाचा कोणी घात करू शकत नाही या मताचे आम्ही आहोत. कारण अजितदादाला मी मागच्या 22 वर्षापर्यंत त्यांचा पारिवारिक घरगुती माझे संबंध आहेत. त्यांनी जे काही कमवलं आहे सर्वच पक्षामध्ये सर्वच मित्रता कमवली आहे. पण त्यांना अशा प्रसंगाला घातपाताच्या प्रसंगाला समोर जावं लागेल असं मला कधीच वाटत नाही. पण तरी शंका आली आहे तर शंकेचं निराकरण झालं पाहिजे. शंका दूर केली गेली पाहिजे. तपास झाला पाहिजे. तपासात सत्य समोर आलं पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेला अजितदादांचं नाव द्यावं अशा प्रकारची ती मागणी आता शेवटी महायुतीचे आमचे सर्व लोक बसून आम्ही समन्वय समितीमध्ये आहोत. मी स्वतः आहे. त्यामुळं ज्या ज्या काही मागण्या असतील, जे जे काही भावना असतील, शेवटी अजितदादाच्या स्वप्न जे आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राविषयीचे ते स्वप्न पूर्ण करणे, अजितदादाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या जनतेच्या भावना पूर्ण करणे, अजितदादांच्या विचार केलेला डेव्हलपमेंट हे पूर्णत्वास नेणे, या सर्व गोष्टी आमचं सरकार करणार आहे. अजितदादा हयात नाही म्हणून त्यांच्या स्वप्नाला किंवा त्यांच्या संकल्पाला आम्ही कधीच मागे सोडणार नाही. आदरणीय सुनेत्रा वहिनी आहे, त्यांनी त्या ठिकाणी अजितदादाच्या भरपूर विषय त्यांना माहिती आहे. त्यांचे विजन काय महाराष्ट्राबद्दल हे माहिती आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी आम्ही सर्व बसून अजितदादाच्या भावना, अजितदादाबद्दलच्या भावना, अजितदादाचे स्वप्न संकल्प आम्ही पूर्ण करू. सर, लातूर की क्या स्थिति है बीजेपी की अगर देखी जाए? बीजेपी लातूर में नंबर 1 की पार्टी रहेगी और मुझे विश्वास है कि हमारे संभाजी पाटिल निलंगेकर जी, रमेश अप्पा कराड जी, हमारे अभिमन्यु पवार जी, हमारी अर्चना ठाकुरकर जी, बसवराज पाटिल जी, हमारे जिलाध्यक्ष, ये सब मिलकर जिस प्रकार से हमने प्लान किया है कि केंद्र सरकार राज्य सरकार की योजना को हम हर घर पहुंचाने का प्लानिंग कर रहे हैं. विकसित लातूर के लिए जिला परिषद लातूर भारतीय जनता पार्टी महायुति की होनी चाहिए. आगे डेवलपमेंट का, आखिर चुनाव तो डेवलपमेंट के लिए होता है. जब डेवलपमेंट की बात करें तो केवल बीजेपी और अलायंस ही डेवलपमेंट कर सकता है, क्योंकि दोनों सरकारें जो देने वाली है वो बीजेपी अलायंस की है. तो हमने ये कहा है जनता को कि हम अच्छा डेवलपमेंट कर सकते हैं, विकसित लातूर का संकल्प हम पूरा कर सकते हैं. इसलिए भारतीय जनता पार्टी और महायुति को वोट मिले, ऐसी हमने जनता में बात रखी है. मुझे विश्वास है कि लातूर की जनता बीजेपी अलायंस को वोट करेगी. लाड़की बहन योजना को जो है अजितदादा का नाम देने की बात है। कार्यकर्ता की भावना आई है, उनके नेताओं की भावना है. निश्चित रूप से समन्वय समिति में इस विषय पर चर्चा होगी.